नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। तर सुधार रँकिंग हे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन किफायतशीर किमतीत विकण्यासाठी, आंतरराज्यीय व्यापार, कृषी उत्पादनांचे ई ट्रेडिंगसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्यांच्या प्रयत्नांवर आधारित आहे। तर या क्रमवारीत आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे। कृषी विपणनामध्ये त्या सर्व सेवांचा समावेश होतो ज्या शेती उत्पादनाची शेतातून ग्राहकापर्यंत वाहतूक करण्यासाठी आवश्यक असतात। तर आंध्र प्रदेश राज्याने नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कुरुक्षेत्र। तर हरियाणातील कुरुक्षेत्र येथे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते 17 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। तर 17 ते 24 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तर कोठे करण्यात आले? तर कुरुक्षेत्र हरियाणा येथे। आणि कधी उद्घाटन कधी झाले? तर 17 डिसेंबर। आणि कालावधी काय आहे? तर 17 ते 24 डिसेंबर 2023। तर या महोत्सवाची थीम वसुधैव कुटुंबकम, श्रीमद भागवत गीता आणि जागतिक एकता अशी ठेवण्यात आली आहे। या महोत्सवात आसामला मुख्य भागीदार राज्य करण्यात आले आहे। तर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात 1989 मध्ये झाली। 2002 मध्ये याला राष्ट्रीय सणाचा दर्जा देण्यात आला। तर 2019 पासून देशाबरोबरच परदेशातही त्याचे आयोजन सुरू झाले। तर एप्रिल 2023 मध्ये या महोत्सवाचे आयोजन ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आले होते। तर हा महोत्सव 2024 साली अमेरिका येथे होणार आहे। तर डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन हरियाणातील कुरुक्षेत्र येथे करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर। तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 अंतर्गत मौलाना अबुल कलाम आझाद करंडक 2023 गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर यांना प्रदान केला जाईल। तर मौलाना अबुल कलाम आझाद हे ट्रॉफी ही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार अंतर्गत येणारी भारत सरकारमार्फत देण्यात येणारी ट्रॉफी आहे। तर 2023 मध्ये ही ट्रॉफी कुणाला देण्यात येणार आहे? तर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर या विद्यापीठाला देण्यात येणार आहे। तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी दरवर्षी आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी दिली जाते। तर फर्स्ट रनर अप अवॉर्ड लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब आणि सेकंड रनर अप अवॉर्ड कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी कुरुक्षेत्र यांना देण्यात येईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक स्तरावर पहिल्यांदाच 25 किलोमीटर अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या क्षेपणास्त्राने केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आकाश। तर भारतीय हवाई दलाने 12 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश येथे आयोजित केलेल्या अस्त्रशक्ती लष्करी सरावादरम्यान हा उल्लेखनीय विक्रम केला। तर जागतिक स्तरावर पहिल्यांदाच 25 किलोमीटर अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदण्याचा विक्रम भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने केला आहे। आकाश क्षेपणास्त्र हे 25 किलोमीटर पर्यंतच्या श्रेणीसह कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र प्रामुख्याने संभाव्य हवाई हल्ल्यांपासून असुरक्षित भागांचे रक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चांद्रयान 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2028। तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था चंद्रावरून नमुने गोळा करण्यासाठी 4 वर्षात म्हणजेच 2028 पर्यंत चांद्रयान 4 प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे। तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली। मुख्यालय आहे बेंगळुरू येथे। तर वर्तमान सदस्य आहेत डॉक्टर एस सोमनाथन। तर चांद्रयान 3 प्रक्षेपण कधी झाले होते? तर 14 जुलै 2023 आणि लँडिंग कधी झाले? तर 23 ऑगस्ट 2023 रोजी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली थेट सुनावणी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। तर 21 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवी मलमद यांनी थेट व्हिडिओ सुनावणी सुरू केली आहे। तर या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जबलपूर जिल्ह्यातील पाटण आणि सिहोरा येथील न्यायालयाचा समावेश करण्यात आला आहे। पाटण आणि सिहोरानंतर लवकरच राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या सुनावणी लाईव्ह होणार आहेत। तर जबलपूरमध्ये डेटा सेंटर आणि कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा असणार आहे? तर भारतातील पहिली थेट व्हिडिओ सुनावणी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF. तर 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या घटनेनंतर गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाची सर्वसमावेशक सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तर CISF आणि अग्निशमन विंग यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. तर यापूर्वी दिल्ली पोलीस कर्मचारी संसदेच्या सुरक्षा सेवांमध्ये नियुक्त केले गेले होते. ते संसदेचे संरक्षण करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले मिथेन ऊर्जेवर चालणारे रॉकेट जुके 2 लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. तर चीनी कंपनी लँड स्पेस टेक्नॉलॉजी ही मिथेन आणि द्रव ऑक्सिजनद्वारे इंधन असलेले रॉकेटसह उपग्रह प्रक्षेपित करणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. तर जुके 2Y3 चे उत्तर पश्चिम चीनमधील जगवान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले. रॉकेटची लांबी 49.5 मीटर, त्याचा व्यास 3.35 मीटर होता आणि पेलोड वगळता त्याचे वजन 220 टन होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास नाईक थारवत. तर रिअल विजन होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास नाईक थारवत यांना कोलंबो श्रीलंका येथे G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची दूरदर्शी दृष्टिकोन आणि अतूट समर्पण यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. शिखर परिषदेच्या थीमच्या अनुषंगाने नाम 200 हा हॅशटॅग श्रीलंकेतील भारतीयांच्या 200व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलाचे भूमिगत पाणबुडी बंकर INS वर्षा कोठे बांधण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. तर भारतीय नौदलाचे भूमिगत पाणबुडी बंकर INS वर्षा रामबिली विशाखापट्टणम आंध्र प्रदेशात बांधला जात आहे. हे ईस्टर्न नेव्हल कमांडद्वारे चालवले जाईल ज्याचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे. विशेष म्हणजे हे भूमिगत तळ असल्यामुळे या तळावर ठेवण्यात आलेली आण्विक पाणबुडी कोणीही पाहू शकणार नाही. INS वर्षा हे प्रकल्प वर्षांतर्गत बांधले जात आहे. हा नेव्हल अल्टरनेटिव्ह ऑपरेशन बेस म्हणजेच NAOB असणार आहे. या बोगद्यामध्ये 8 ते 12 अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक पाणबुड्या आणि प्राणघातक पाणबुड्या ठेवल्या जातील. NAOB मध्ये पाण्याखालील बोगदे असतील ज्यामध्ये ह्या पाणबुड्या ठेवल्या जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या हिंसाचार प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवले होते? तर याचे योग्य उत्तर आहे US कॅपिटल हिंसाचार. तर 6 जानेवारी 2021 रोजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी US संसदेच्या कॅपिटल हिलमध्ये प्रवेश केला आणि गोंधळ घातला. तर या हिंसाचारामागे ट्रम्प असल्याचे बोलले जात होते. या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने ट्रम्प यांच्यावर अभूतपूर्व बंडखोरी केल्याचा आरोप केला होता ज्यामुळे त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता. अमेरिकेत 50 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात राज्य सर्वोच्च न्यायालय आहे. याशिवाय देशाचे मुख्य सर्वोच्च न्यायालय आहे. US संसद म्हणजेच US काँग्रेस कॅपिटल बिल्डिंगमध्ये आहे. US राज्य कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली आहे. आता कोलोरॅडोमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर ट्रम्प यांचे नाव लिहिले जाणार नाही. म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे नेते यापुढे ट्रम्प यांना मतदान करू शकणार नाहीत. 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना मिळणाऱ्या मतांवर याचा थेट परिणाम होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भूमी राशी पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टल अंतर्गत आणले आहेत. हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा एक ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान करणे हा त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात 10 काळे वाघ आहेत ते कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा. तर देशात एकूण 10 मेलेनिस्टिक वाघ म्हणजेच ब्लॅक टायगर सापडले आहेत. ते सर्व केवळ ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात आढळतात. 2022च्या अखिल भारतीय व्याघ्र अंदाजानुसार सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात 16 वाघांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती. त्यापैकी 10 मेलेनिस्टिक वाघ होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे WHO द्वारे दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत अलीकडेच कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नोमा म्हणजेच तोंडाचा कॅन्सर. तर नोमा ज्याला कॅक्रम ऑरिस किंवा गॅग्रेनस स्टोमाटायटिस असेही म्हणतात हा गंभीर
गँग्रेनस रोग प्रामुख्याने तोंड आणि चेहऱ्यावर परिणाम करतो, तर याचे मृत्यूदर अंदाजे 90% आहे. WHO NTDच्या यादीमध्ये नोमाचा समावेश करण्यामागे जागतिक जागरूकता संशोधन निधी आणि रोगाबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे. रोग नियंत्रित करण्यासाठी वाढत्या प्रयत्नांचा उद्देश वंचित लोकसंख्येला संबोधित करणे आहे. तर NTD चा फुल फॉर्म काय आहे, तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत किती ऑफशोर गस्ती जहाजांच्या खरेदीसाठी करार केला आहे? तर याची योग्य उत्तर आहे 6. तर भारतीय तटरक्षक दलासाठी 6 पुढच्या पिढीच्या ऑफशोर गस्ती जहाजांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत करार केला आहे. एकूण 1614.89 कोटी रुपये खर्चून या गस्ती जहाजांची खरेदी करण्यात येणार आहे. ही जहाजे भारतातच डिझाईन आणि विकसित करण्यात येतील. ही जहाजे आधुनिक आणि हायटेक पाळ ठेवण्याच्या क्षमतेने सुसज्ज असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 डिसेंबर 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.